या आठवड्यात म्हणून ऑपरेशन हत्या ही राजकारणाचा खूप भाग असल्याचं स्पष्ट होतं. पण याचा राजकारणाशी काहीच संबंध नाही. अशा वीरप्रधानचीही राजकारणासाठी बळी जात आहे. रणजित उर्फ बंटी खडामे भिवंडीमधल्या राजकारणाचा बळी गेला. लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलेल्या बंटीनं मोठ्या कष्टानं आपला व्यवसाय उभारला. सर्वांच्या हाकेला धावणारा, तरुणांच्या हाताला रोजगार देणारा आता हा बंटी सुद्धा अशाच एका राजकीय कारस्थानाचा बळी ठरला. लहान पोरा दोन्ही सारखी पावर आईच होते. लहानापासून त्याचा संसार अंगावर घातला. बाप आजारी पडला, बापाचा जाम खर्च केला, दवाखान्यात टाकलं, त्याला सुधरवल्या बापाचं वाढल्यानंतर त्याच्या लहानपणापासून संसार पडला. स्वतःचा संसार उभा न केला त्याने, आधी आऊस ठेवली त्याची संसाराची. काय केलं त्याने पोरांनी माझ्या, त्यांना काय घोडा मारला होता का? त्यांना घेतलं होतं, स्वतः करत होते, कष्ट करत होते, स्वतः कमवत होते, स्वतः कामधंदा करत होते. अख्खा दिवस बाहेर जायत होती, पोरं माझी घरात नव्हती, जेवायला नव्हती, खायला नव्हती, कशालाच नव्हती. रात्र कधी पण घरी यायची, सकाळी कधी नाश्ता करतील नाही करतील तशी जायची. त्याचं मला जास्त वाईट वाटते. माझ्या पोराला न्याय मिळाला पाहिजे. 4 महिने झाले आता कशी हालचाल केली नाही पोलिसांनी. बंटीच्या काकांचं तब्बल 20 वर्षांपासून ग्रामपंचायतीवर वर्चस्व. गेल्या निवडणुकीत एका सदस्यासाठी सत्ता गेल्यानं गावातील भारत पाटील यांना आपल्या 8 सहकाऱ्यांच्या मदतीनं बंटी खडामेची गावातील देवळात हत्या केली. याला 4 महिने उलटले. 7 आरोपी स्वतःहून हजर झाले, मात्र भारत अजूनही फरार आहे आणि पोलीस त्याला पकडण्याची मेहनत घेत नाहीये. कुठे बोलतात ते अटक होणार होते, ते कुठे जाते याच्या पुढे आम्ही काय बोलणार नाही. पोलिसांकडून तुम्हाला सहकार्य मिळतं सगळं? हा, अगोदर ते 8 अटक झाले, पण आता हा मुख्य आरोपी अटक का नाही? पोलिसांनी या हत्येचा छडा लावायचाच नाहीये असं ठरवलंय की काय असा संशय येतोय. कारण भारत पाटील याला शिवसेनेच्या एका बड्या नेत्याचा वरदहस्त आहे. पोलीस आम्हाला न्याय देत नाहीत, पण नियती आम्हाला न्याय देईल या भाबड्या आशेवर बंटीचं कुटुंब जगतंय. विनय मात्रे, IBN लोकमत, भिवंडी. निवडणुका आल्या की हत्यांचं सत्र सुरू होतं. मग ठाणे महापालिका असेल, भिवंडी महापालिका असेल किंवा उल्हासनगर महापालिका असेल किंवा राज्यातल्या इतर सगळ्या जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती असते. अशीच एक हत्या झाली होती 24 ऑक्टोबरला. रणजित खंडागळे उर्फ बंटी 24 तारखेला ही हत्या झाली. 4 महिने उलटून गेले, मात्र अजूनपर्यंत जो मुख्य आरोपी आहे, जो या हत्येतला मुख्य सूत्रधार आहे भारत पाटील, तो मात्र अजून फरार आहे. त्याला अजूनही राजकीय वरदहस्त मिळते आणि या राजकीय वरदहस्तामुळेच उर्वरित 8 जे आरोपी आहेत ते 8 आरोपी मात्र स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेत. पण मुख्य सूत्रधार अजूनपर्यंत फरार आहे. त्याला नक्की कोणाचा राजाश्रय मिळतोय? याच राजाश्रयामुळेच निवडणुकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंडगिरी आतमध्ये भरली गेलेली आहे. माझ्यासोबत रणजित खंडागळे यांच्या पत्नी माझ्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलूया. पण काय सांगाल, तुम्ही पाहिलं की एवढे 8 वर्षाचा तुमचा संसार हा होता, परंतु बंटी हा सर्वांशी मनमिळावा होता. प्रत्येक मुलाला नोकरी धंदा देण्यामध्ये, त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यामध्ये बंटीचा पुढाकार असायचा. ही सगळी हत्या झाली. आता काय तुम्ही म्हणता? काय बोलणार मला काहीच समजत नाही. मला फक्त माझ्या नवऱ्याला न्याय मिळवून द्यायचं आहे. जरी असंच सत्र चालू राहिलं तर पुढे मागे आता माझा दीर आहे, माझी पोरं आहेत, त्यांच्यावर पण असंच येईल. जसं माझे आता हाल होत आहेत तसे माझ्या जावेचे, त्यांच्या पोरांचे पण झाले पाहिजेत का? हे कुठे थांबायला पाहिजे, एवढंच माझं मागणं आहे. हे जोपर्यंत त्यांना योग्य ती शिक्षा मिळत नाही, माझं म्हणणं आहे तर अशा लोकांना फाशीच दिली पाहिजे. माझी एवढीच मागणी आहे सरकारकडे की त्यांनी हे एवढं कृत्य केलंय, कसलं देवाचं नाही कसलं नाही भान ठेवलं, तेवढं तरी त्यांना काय फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे. त्यांना काय बोलणार मला काहीच समजत नाही. आता काय बोलू आणि काय ठेवू? घरात 2 मुलं आहेत तुमच्या, एक 7 वर्षाचं आणि 2 वर्षाचं आहे. त्यांचं भविष्य तुमच्या समोर आता आहे. अशामुळे तुम्हाला अजूनही मनात ती दुसरी भीती आहे की पुन्हा तुमच्या घरावरती संकट येऊ शकेल, पुन्हा कोण मारू शकेल असं सगळं? हो म्हणजे काय, ते काय की ते अशा वृत्तीची माणसं आहेत की ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. आता काही कारण नसताना त्यांचा जीव घेतला. माझं पूर्ण आयुष्य, मला तर आता जगण्याची इच्छा सुद्धा राहिली नाहीये. पण
काय करणार, माझ्या पत्रात 2 लहान मुलं आहेत, त्यांच्यामुळे मला जगावं लागतंय. आता फक्त एवढंच आहे की माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, बाकी काहीच नाही. आता काहीच देवाकडे तरी कोणत्या तोंडाने मागू, जे झालंय ते देवाच्याच दारात झालंय. म्हणून आता तुमच्याकडे मागणं आहे की काही करून मला न्याय मिळवून द्या म्हणून. पोलीस तरी सहकार्य करतायत, आपण आता याला का नाही सहकार्य करत? 4 महिने उलटून गेले तरी तो भारत पाटील अजून भेटला नाहीये. काय राहिलं? कुठे आहेत मग पोलीस? असं झालंय ना. खऱ्या अर्थाने कुटुंबाचा जो आधार होता तो म्हणजे बंटी होता. आता अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. मात्र ते म्हणते कोणत्याही थराला जाईल, मी काही करेन. परंतु बंटीची जी हत्या झाली, ते जे मारेकरी आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत त्यांना धडा शिकवला जाईल किंवा त्यांच्यावरती कडक शिक्षा ही देण्यासाठी मी प्रयत्न करेन. राज्य सरकार असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, आपापल्या परीने मदत करतायत किंवा केली नाही तरी मी माझ्या परीने प्रयत्न करणार आहे. वेळ पडलीच तर मी माझ्या पोरांसकट मी उपोषणाला बसण्याचा इशारा देखील त्यांनी दिला. विनय म्हात्रे, IBN लोकमत, भिवंडी.